तर हे गाईज नमस्कार, मी वैभव जाधव. मी आहे स्वरूपा जाधव. तर आजपासून आम्ही आमचा पहिला ब्लॉग शूट करत आहोत यूट्यूबवर. तुम्ही रोज बघाल. आम्ही शॉर्ट्सही टाकू आणि व्हिडिओही टाकू पर्सनल लाईफचे, की कसं आपण म्हणजे पर्सनल लाईफ असं नाही पण डेली ब्लॉग टाकू. तुम्ही एन्जॉय कराल. आणि आता आम्ही आहोत रियादमध्ये. तर रियाद हे सौदी अरेबियाचं कॅपिटल आहे. तर आम्ही सध्या इथेच राहतो. जॉब निमित्ताने मी इथे आहे. सो यस, तर आम्ही जसं रियादमध्ये जाऊ बाहेर, तसं इथली लाईफस्टाईल किंवा इथले मार्केट्स किंवा अशाच पद्धतीने इथले कंटेंट शेअर शॉपिंग करताना पण तुम्हाला दाखवू की Yes. कसं इथे काय काय मिळतं आपलं इंडियाचं, कुठून काय काय आणि ते किती प्राइसला वगैरे सगळे तुम्हाला डेली ब्लॉग्समध्ये. म्हणजे हे डेली तरी आम्ही शॉपिंगला नाही जाणार, बट आम्ही कधी जाऊ ट्रॅव्हल्स जस्ट टूर तुम्हाला भेटेल ह्या व्हिडिओमधून. तुम्ही एन्जॉय कराल. आणि तुम्हाला आता स्टार्टिंगमध्ये एक गोष्ट सांगेन की आज आम्ही छोट्या पाहुण्याला घरी आणलेला आहे. येस. सो तुम्ही हे कंटिन्यू करा की तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर हो, हाच ब्लॉग आम्ही कंटिन्यू करणार आहोत. पण त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट बघायला भेटणार, जसं की स्वरूपाने सांगितलं. तर येस, I know you're scared, you wanna hide away sometimes. I know you're hurt from everyone telling you lies. I bet you just wanna lose your mind. I know you're hurt, I know you're hurt. Let it out, just feel it. Let it out, cry it all out to me. When you're down, when your heart stops beating, you got me, you always got me. तर हॅलो गाईज, आम्ही आत्ता निघालो आहे लुलू मार्केटमध्ये. सो आम्ही बुक केली आहे उबेरसारखंच इथे ॲप आहे बोल्ट नावाचं. सो इकडे नवनवीन ॲप आहे, जसं की बोल्ट झालं, उबेर झालं, अजून एक जमील नावाचं एक ॲप आहे. सो त्याच्यावरून आपण टॅक्सी बुक करू शकतो. सो आम्ही बोल्टवरनं टॅक्सी बुक केली आहे. सो 3 मिनटं दाखवतं आहे अरायविंग टाईम तिचा. सो आम्ही इकडे घराबाहेर वेट करत आहोत. तुम्ही बघू शकता इकडे आमची घराची एंट्रन्स आहे. 2913. अरे हीच बस, ही गाडी आली आहे आमची. तर मंडळी, आम्ही आता बसलो आहोत गाडीमध्ये. आता आम्ही 15 ते 20 मिनटामध्येच लुलू मार्टमध्ये पोहोचू. तर तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर. एन्जॉय करा.
अतियाफ मॉलमध्ये आहे. अतियाफ मॉलमध्ये असे डिफरंट हायपर मार्केट्स म्हणा किंवा कपड्यांचे शॉप्स म्हणा, हे सगळे आहेत तिकडे. सो हे कॅबवाले दादा आपल्याला इकडे पार्किंगमध्ये सोडतील आणि आपण तिकडे एंटर करू. सो हा गेट नंबर 2 आहे, तुम्ही बघू शकता इथे. तर लुलू हायपर मार्केटमध्ये पोचलो आहे आम्ही. तर हाय गाईज, आम्ही आता एंटर केलेला आहे. सो आम्ही आता चाललो आहो लुलू मार्टला. तर आता तुम्ही बघू शकता की आम्ही ते स्टार्टिंग केलेली आहे. एव्हरेस्टचे मसाले तुम्हाला दिसलेच असतील आणि आम्ही काय स्पायसेस घ्यायचे ते आम्ही घेत होतो. ते खरेदी करून झालं, आम्ही पुढे थोडं निघालो. हे आहे, तुम्ही बघताय असे वेगवेगळे डिफरंट, आपले डीमार्टसारखंच आहे एक प्रकारे, पण इथे सगळं, इथे फिशसुद्धा भेटतात. जे आपले रॉ फिश असतात ते आपल्याला पाहिजे तसे आपण घेऊ शकतो. ते पर के जी प्रमाणे त्याची प्राईस असते. आणि हे आहे हलवा. तर आमचा प्लॅन चालला होता पापलेट घ्यायचा, पण हलवा दिसला तर आम्ही हलवा घेतला. वैभवला आवडते ती सुरमई, तर ती मी बघत होती पण ती पूर्ण एक घ्यावी लागत होती, म्हणून आम्ही ती कॅन्सल करून हलवाच घेतला. सो असंच बघत बघत आता तुम्हाला पुढे फिशही दाखवतो. हे पापलेट होते आणि पापलेट तर घ्यायची इच्छा नव्हती कारण आम्ही एवढा मोठा हलवा घेतला, दोघांमध्ये खूप इनफ होऊन जातो. सो पुढे आम्ही असंच बघता बघता बघितली कोळंबीही दिसली आम्हाला. ती आपली एवढी तरी खास नव्हती कारण इथे सगळं फ्रोझनच असतं. मग त्या फ्रोझन, कारण इकडे तर काय समुद्र, ते आपल्याला फ्रेश तर नाही भेटणार, पण आपण फ्रोझनच खाऊ. तर आता आम्ही घेतली आहे कोळंबी. तर थोडासा कोळंबी भात करायचा पण प्लॅन होता, मग आम्ही तेही घेऊन झालो आहे. तर आम्ही हे उद्या बनवू. तर आता आम्ही पोचलो आहोत स्नॅक्स सेक्शनच्या इथे. तिथे आम्हाला चितळेची भाकरवडी बघायला भेटली. ते बघून आम्ही खूप खुश झालो. आणि पुढे तिथे आम्हाला चकली, चिवडा, वाटाणे, फ्राईड वाटाणे, इतर सारे प्रोडक्ट्स आम्हाला बघायला भेटले, जसे की तुम्ही बघू शकता. आणि तिथूनच पुढे गेल्यावर हल्दीरामचे प्रोडक्ट्स होते. त्यामध्ये पाणीपुरी, शेव मिक्सचर, भुजिया, इतर सारे प्रोडक्ट्स होते त्यांचे. सो प्राईस तुम्ही बघू शकता 7.25 रियाल. ते इंडियाच्या करन्सीमध्ये केले तर 140 ते 150 रुपये होता. सो हेच पूर्ण सेक्शन स्नॅक्सचं होतं. स्वरूप
मिरची घेते आहे आणि ही मिरची इंडियाची आहे 14.95 kg. वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत इथे. तर इकडे आमची शॉपिंग झालेली. एवढी ट्रॉली भरली बघा, एवढी ट्रॉली भरली. आणि इथे हिला थोडंसं खाऊ वाटलेलं त्यामुळे आम्ही बबल टी घेतलेला, सो ती हे पिते. सो असा स्पेस आहे हा लुलूचा. आम्ही येताना फ्रंट गेटने आलेलो आणि हा गेट नंबर 5 आहे. इकडे असा आहे. सो इथं आम्ही जाण्यासाठी कॅब बुक केलेली. सो कॅबमध्ये आम्ही सगळं शॉपिंग केलेलं सगळं मागच्या ह्याच्यामध्ये ठेवत आहोत आणि ते ठेवून झाल्यानंतर आम्ही लुलूमधून निघत आहोत इथे आमच्या घरी जाण्यासाठी. आणि इथं तुम्ही बघू शकता संपूर्ण मॉल किती मोठा आहे. हा अतियाफ मॉल, या मॉलचं नाव आहे अतियाफ मॉल आणि त्यामध्ये हे लुलू हायपर मार्केट आहे. सो नेक्स्ट टाईम आम्ही दुसरा मॉल एक्सप्लोअर करू किंवा ह्याच मॉलमध्ये आम्ही दुसरा पार्ट एक्सप्लोअर करू, कारण की आम्ही हा पूर्ण मॉल एक्सप्लोअर नाही केला आहे अजून. सो इथपर्यंत आलात, टाईम दिलात त्याबद्दल खूप धन्यवाद. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सो तोपर्यंत बाय बाय.